आम्हाला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं हे चेन स्टोअर येत आहेत, तुम्ही सुद्धा एक छान एक डेव्हलपमेंट केलेली आहे या व्यवसायामध्ये. तुम्ही का बरं जात नाही आहात चेन स्टोअरमध्ये? नाही किमान एक विदर्भात म्हणा किंवा एक तालुका प्लेसला म्हणा किंवा जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये म्हणा. काय आपल्याला इथेच आपला धंदा जेवढा पाहिजे तेवढा पूर्ण भेटतोय आणि माणसाने आणि कुठे त्यामध्ये मग ग्राहकांची पण सोय होईल ना? नाही कुठे ना कुठे माणसाने समाधानी असणं आवश्यक आहे. चेन स्टोअर नाही, एखादं मोठं स्टोअर होईल आपलंही, नाही होणार असा विषय नाही आहे आमच्या लाईन मध्ये. आज न उद्या होईल ते, पण ते आता हे पोरं कुठपर्यंत कसं हे करतात त्याच्यानंतर काही गोष्टी होतील, दिसतीलच नवीन गोष्टी ज्या घडतील. काही गोष्टी सक्सेस मध्ये पाहिजेत ना, झाल्यानंतर निश्चितच त्याची आम्ही वाट बघू. आणि एक हे झालं एकंदरीत भावाच्या बाबतीत किंवा एक तुमच्या पिढीच्या बाबतीत. सराफा असोसिएशनची डेव्हलपमेंट काय सांगते तुमची? सराफा असोसिएशनची डेव्हलपमेंट सध्याच्या याच्यात एकदम चांगली आहे, पहिलीही चांगली होती. सराफा असोसिएशनची टीम चांगली आहे, सराफा असोसिएशन मध्ये सर्व व्यापारी चांगले आहेत. आता 1-2 कमी जास्त होतात जातात येतात, तो विषय वेगळा आहे. 411चा मागे जो नेहमी त्रास राहायचा पोलिसांचा, तो त्रास कायमस्वरूपी बंद झालेला आहे. या माध्यमातून तुम्ही काहीतरी, मला असं वाटतं की ज्या चित्रा वाघ आहेत, चित्राताईंनी देवेंद्र फडणवीसांजवळ एक आमची याचिका दाखल केली. त्या याचिकेवर देवा भाऊनी पूर्ण सडेतोड काय म्हणतो आपण त्याला न्याय दिला. काय विषय होता तो म्हणजे एकंदरीत असं समजा तुम्ही 70 वर्षापासूनचा जो लढा होता महाराष्ट्रामधला, तुम्ही सांगतो बाकी त्याच्यात नाही बोलत, पण महाराष्ट्रामध्ये चित्राताईंनी जे प्रखर त्यांनी मांडलं, तेव्हा काय राहायचं, पोलीस व्यापाऱ्याकडे ज्या दृष्टीने पाहायचे तो दृष्टिकोन आता बदलला. बरोबर. पहिले काय व्हायचं की बा पोलीस आला म्हटलं म्हणजे त्या व्यापाऱ्याला धडकी भरायची, त्यांनी घेतलं नसलं तरी त्याला जबरदस्ती द्यावं लागायचं. अच्छा. तर तो टाइम भावाचा वेगळा, आजचा भाव वेगळा. हा जो भाव फरक आणि दुसऱ्या गोष्टी, माणूस बदनामीला घाबरतो. माझ्यावर सुद्धा एक तो प्रसंग येऊन गेला, तर मी त्याचं सडेतोड उत्तर दिलं. त्याच्यानंतर खूप गोष्टी घडामोडी केल्या, त्या गोष्टींना आम्ही फेस केला. तर प्रत्येक जण तेवढा मजबूत राहील असं म्हणजे एकंदरीत तुम्ही प्रत्येक गोष्टीत तापून सलाखून निघालेले आहात. हो. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही अंगावर झेललेल्या आहेत. म्हणत आहे ती आग में तपके जो निकले वही है सच्चा सोना, तशातलाच तो विषय राहते. तर त्या ज्या गोष्टी वेळेनुसार माणूस तापून निघतो. आणि वेळ माणसाचा सर्वात मोठा गुरु म्हटलं म्हणजे वेळ तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवते. चित्राताईंनी जो मुद्दा आमचा व्यवस्थितपणे मांडला, रिकव्हरी अधिकाऱ्याला तपास अधिकारी, आणि देवेंद्र फडणवीसांनी एक फार चांगली ते कायद्यात बदल केल्यानंतर एक आमची एक संघटन बॉडी बनवली. पूर्ण महाराष्ट्राचे 8 लोक आहेत. त्याच्यात आपलं गर्वाने सांगू, अकोल्यातले 2 जण आहेत. अच्छा. एक मी आणि दुसरे नितीन भाऊ खंडेलवाले. अच्छा. तर 2 जण पूर्ण महाराष्ट्रातून 2 जण घेतले. पण आपण पाठपुरावा केला होता कायमस्वरूपी. ताईंनी त्या भाषणातही 2 वेळा सांगितलं का यांचं सर्व मला जे कागदपत्र जे पोस्ट केले ते म्हणे शैलेश भाऊंनी. ओके. तर त्याचं कारण होतं का आपल्या जो त्या RR पाटलापासूनचे GR वगैरे होते, आणि त्याच्यात होतं तसं OCP म्हणजे पोलिसांची सरळ संवाद, जेणेकरून चुकीचं काम व्हायला नाही पाहिजे. तर त्याच्यात खूप मोठा बदल झाला. अकोल्यामधलं पहिले तुम्ही एक 15 वर्ष अगोदर पाहत असाल तर पहिले यायचं अकोला चोरी घेणं अड्डा, हे शब्द कायमस्वरूपी बंद झाले. असे शब्द यायचे आहेत. अच्छा. आपलेच काही पत्रकार छापायचे. त्यांची एक पत्रकार परिषद घेऊन समजून सांगितलं, अरे भाऊ तू एका आईचा, मी एका आईचा आहे, अकोल्यातच राहणारे आहे, दोन्ही बाजू तपासून घे. आता ते मला सांगायचं काम नाही, तुला सर्व गोष्टी माहिती आहे. बरोबर आहे. अशा काही गोष्टी तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का कुठे कुठे चुकतं. दोन्ही गोष्टी पाहायच्या. चोरीचं इंटेन्शन म्हणजे कसं आहे का, ₹1,00,000ची वस्तू जर त्यांनी 50,000 घेतली तर चोरीचं इंटेन्शन. ₹1,00,000ची वस्तू जर त्यांनी 80,000 घेतली, 85 घेतली, 90 घेतली, तर आय एम बोनाफाईड पर्चेसर, पूर्ण बाजारभाव किंमत देऊन तुमच्याकडून सोनं विकत घेतलं तर तो चोरीच्या याच्यामध्ये मोडत नाही. पण पोलीस लोकांच्या हातात कलम असल्यामुळे ते मोडायचे. आता तसा तो तरतूदच नाही ठेवली त्यांनी. मग कुठेतरी पोलीस आणि प्रशासनाकडून इंटेन्शन अडकवण्यात आलेला आहे व्यापाऱ्यांना. 1001%. काही ठिकाणी जास्ती झालेली आहे. हे सुद्धा मग पोलीस वरच्या अधिकाऱ्यांच्या जेव्हा ते लक्षात आलं, त्यांनी सुद्धा त्या गोष्टीत सहमती दर्शवलेली. आणि कुठेतरी हा व्यापारी बदनामीला म्हणा आहे ना. काही मी काय म्हणतो, जसं आता एका घरामध्ये एखादा जर चुकीचा असला तर त्याचा अर्थ असा आहे का घर बदनाम आहे. बरोबर. तसं बाजारातही राहतो एखादा व्यापारी जर समजा नालायक, आम्ही त्याचे रिपोर्ट दिलेले आहेत बाकायदा. अच्छा. एसपींकडे. हे 2-4 जण आहेत ज्यांचा तुम्ही बंदोबस्त करा. व्यापारी चुकीचा असेल तर तिथे तुम्ही ठोस भूमिका 100% पाठीशी नाही घातलं. ओके. म्हणून पोलिसांनी आम्हाला त्या गोष्टीचं कायमस्वरूपी सहकार्य केलं.